नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कासेगाव, पंढरपूर तालुक्यामधील एक कासेगाव गाव आहे. येथील जनतेच्या मनातील आमदार कोण आहे याच्याबद्दल थोडं आपण चर्चा करूयात. नमस्कार, काय नाव आपलं? सोहेल पठाण. बरं, आता तुझ्या गावातलं जे मतदान आहे, जे काही मतदार बंधू आहेत त्यांचं किंवा तुझं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? त्याचा जो आमदार आहे तो कोण झाला पाहिजे? वसंत नाना देशमुख. बरं, त्यांचं काय काम आहे गावामध्ये का तुमचं? त्यांची रस्ते ही केली त्यांनी. बरं, अजून त्यात जे काय चालू सरकार आहे त्यांनी जे काय नवीन स्कीम काढल्यात की अनुदान देते 2000 रुपये PM किसान. कशाची लाडकी बहीण आमचे पैसे घेते आम्हाला देते. बरं, म्हणजे टॅक्स कट करून 30 पैसे आपल्याला माघारी मिळतात. हा, बरं, म्हणजे ही सरकार नकोय तुला आता? नको नको, काँग्रेस सरकार. बरं, हाताचा पंजाला मतदान करणार. हा, नमस्कार, काय आपलं नाव? पिंटू जमादार. सध्या आता जे पंढरपूर मंगळा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बालके, परिचारक आणि आवताडे असे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटतं की भावी आमदार कोण झाला पाहिजे? नाही, ते जरी असले तरी वसंत नानाचं बी नाव थोडं चर्चेत आहे. मग आमच्या अपेक्षा अशा आहेत की वसंत नानाला तिकीट मिळून वसंत नानाने आमदार व्हावं, लढवली पाहिजे. हां, लढवली पाहिजे. निवडून बी 100% येणार ते. मग कोणत्या पक्षातून मिळावं काय तिकीट वगैरे? तुतारी शरद पवार. बरं, शरद पवार साहेबांच्याकडे त्यांना तिकीट मिळालं मिळावं. पाहिजे. हो, तसं काय प्रयत्न त्यांचा चालू आहे हो का हो, तिकीट मिळण्यासाठी वगैरे? 100% प्रयत्न चालू आहेत. चालू आहे. हां, मोहिते पाटीलचे एकनिष्ठ वसंत नाना एकनिष्ठ आहेत पहिल्यापासून. बरं बरं. मग आमच्या सगळ्या गाववाल्यांना म्हणा किंवा गटात म्हणा सगळ्यांना अपेक्षा आहे की विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते आज नाही म्हणलं तर 40 वर्ष झाले त्यांच्या पाठीशी, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करतात. हो, मग आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांचा कुठं ना कुठं तरी विचार करून त्यांना तुतारीच तिकीट मिळवून देतील. आणि आता करायला पाहिजे. हो, 100% प्रयत्न चालू आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे 99% तर अपेक्षा आहे की आम्हाला वसंत नानाला तुतारी मिळेल म्हणून. सध्या जे विद्यमान आमदार आहेत आवताडे साहेब, तर यांचं तुमच्या गावातील काम कसं आहे? आहे बोर्डाकडे तिकडे हे करा, बोर्डात लिहिलेलं आहे सगळं. म्हणजे काय तुम्ही बोर्ड निधी वगैरे दाखवलं आहे, तेवढं काम झालं आहे तुमच्या गावामध्ये? आता तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारा किंवा कुठं झाली ती बघून या तुम्ही. त्यांचे कार्य सांगतील. पण तुमचं मत काय की त्यांनी जे नाही. सांगितल्याप्रमाणे काम झालेलं नाही? नाही, कामं झालेली नाही. आता जे सरकारचं चालू ते जे PM किसान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, 1,500 रुपये दिले. आता तुम्हाला सांगतो तेल, आता तुम्ही आज विचार करा 100 रुपयाला पिशवी होती, आता 140 रुपयाला पिशवी केली. महागाई वाढलेली आहे. महागाई वाढली. लगेच ती इकडं त्यांनी काय केलं, लाडकी बहीण जवळ केली आणि लाडक्या भावाची जिरवली किंवा दाजीची जिरवली. असं ह्या चालू सरकारनं केलेलं आहे. लाडकी बहीण मस्त त्यांनी काय केली, एकदम जवळ केली, पण दाजी जिरवली. आता काय करायचं? तुमचं काय मनात परिवर्तन झालं पाहिजे. आणि लाडक्या बहिणी 1,500 रुपये दाजीकडे नाही तर ती बहीणच वापरते. जर तुमचं म्हणणं की वसंत नाना देशमुखांना तिकीट तुतारीकडून मिळावं, जर ते त्यांना तसं शक्य झालं नाही तर तुमचं मत कोणाला असणार? नाही, आमचं मत तुतारीला असणार आहे. तुतारीतनं कोणी बी उभं राहू द्यात, आम्ही तुतारीच्या मागे, शरद पवारच्या मागे आम्ही. जो कोणी व्यक्ती उभा राहील हो, त्याच्या मागे आम्ही मतदान देणार आहे. हो, त्याच्या आम्ही पाठीमागं आहे त्यांच्या 100%. तुमचं हे मत आहे की तुतारीला मतदान द्यायचं, त्याच्या पाठीमागचं काय तुमचं मत म्हणजे किंवा तुमचं तिकडे कल काय जास्त आहे? कल कशासाठी आहे की शरद पवार ही शेतकऱ्याचा जाणता राजा आहे की त्यांच्या काळातसुद्धा तुम्ही कामं बघा आणि भाजपच्या काळातसुद्धा तुम्ही झालेली कामं बघा. भाजप कसं आहे, दाखवतं एक आणि करतं एक. तसं शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणजे शरद पवारच आहे. आणि शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, शेतकऱ्याचं चांगलं ही समजायचं, ही जपायचं असेल तर त्या तुतारीलाच मतदान केलं पाहिजे सर्वांनी. माझं नाव नौशाद शेख. आता काशेगाव मतदारसंघा म्हणजे पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये येतो हे गाव. तर तुमचं काय मत आहे की भावी आमदार कोण झाला पाहिजे तुमच्या गावात? तुमचं वारं जास्त कोणाचं आहे? समाधान दादा. समाधान आवताडे. बरं, त्यांनी जे काय कामं केली आहेत किंवा जे काय निधी मंजूर करून आला आहे त्याप्रमाणे त्यांनी गावात कामं केलेली आहेत. केली कामं, आता 78 कामं केलेली आहेत बघा काशेगावमध्ये. त्यामुळे मग भावी आमदार तुमचं म्हणणं आहे की आवताडेच झालं पाहिजे. येस. आता पाठिंबाच्या निवडणुकीमध्ये आवताडे आणि परिचय दोघं एकत्र होते, त्यामुळे थोडं मतामध्ये त्यांना थोडं भर पडली होती. परंतु आता असं दिसतं आहे की त्या दोघांमध्ये थोडं धोरण निर्माण झालेलं आहे, थोडं नाराज आहेत परिचारक. तर मग परिचारक जर सोबत नसतील तर त्यांना काय मतामध्ये काय फरक पडणार आहे का? तसं फरक काय होईल का? नाही, मतामध्ये फरक पडला तरी ती आवताडे 100% येणार. का तर 2.5 वर्षाचा कालावधी आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कामं केली त्यांनी. म्हणजे इतकी कामं केलीत की अनलिमिटेड कामं केलीत. कुठल्याही गावात जावं म्हणजे असं काही नाही.
कोट्यवधी रुपयाची कामं केली, त्यामुळं त्यांना काहीच अडचण नाही. आणि राहिला विषय प्रशांत मालकाचा, तर ती शेवटी दोन्ही BJPचे आहेत, ते अंतस्थ मतभेद आहेत ते मिटून जातील, त्यांचा काय विषय नाही. त्याचा ह्याच्यामध्ये एवढा काय फरक पडणार नाही. नाही नाही तुमचं म्हणणं आहे की भावी आमदार अवतडीच समाधान अवतडे झाले पाहिजे. झाले पाहिजे, ते होणारच. त्याच्या कामाच्यावर ते शोर होणार. त्यांनी जे काही योजनावर केले ते तुमच्या गावातल्या जे व्यक्ती आहेत किंवा जे महिला आहेत त्यांना ते म्हणजे कसं त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत सुविधा पोहोचवल्यात. पक्ष म्हणून नाही, पण ती व्यक्ती म्हणून इतकं जबरदस्त माणूस आहे की विचारायचं कामच नाही. त्याप्रमाणे त्यांनी काम केलं. हो, कुणी सांगू द्या, आत्ता मी कुणी एक कार्यकर्त्याला फोन करू द्या, फोन उचलणार आणि त्या माणसाचं काम करणार. प्रत्येक जे काही नागरिक आहेत ते त्यापर्यंत ते पोहोचले आहेत. हो, आपल्या गावात एकूण मतदान किती आहे? मतदान आता आमच्या वार्डातच बघा 2500 मतदान आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये 2500 मतदान आहे. गावाचं पूर्ण म्हटलं तरी 12 आहे, 12-12.5 12.5 जर मतदान आहे. हो. काय आपलं नाव? अमोल ढवळे. बरं, आता काशेगाव हे आपलं पंढरपूर मतदारसंघातील गाव आहे, तर तुमच्या मनात भावी आमदार कोण आहे? वसंत नाना देशमुख. बरं, त्यांनी मग सांगितल्याप्रमाणे की त्यांनी तुतारीचं चिन्ह घेऊन निवडलं पाहिजे. जर तसं झालं नाही किंवा शक्य झालं नाही तर तुमच्या मनातील आमदार कोण असेल किंवा कोणत्या पक्षाकडून हे तुमचं मत आहे? शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी. बरं. तुमच्या गावात जे विद्यमान आमदार आहेत त्यांची कामं वगैरे कशी आहेत, काय विकास तसा झालेला आहे का? जादा बरं. विकास झालेले, रस्ते केलेले आहेत, बोळाने ह्याने त्यांनी म्हणजे असं आंतरगाचे रस्ते आहेत ते पूर्ण केलेले आहेत वसंत नानांनी. बरं. नाही असं नाही. आणि तुमच्या मनातील गावातील तुमचे वसंत देशमुख यांनी आमदार झाले पाहिजे. गावात भरपूर अडचणी आहेत, तरी पण अडचणीवर मातच होत नाही. बर होती ती फक्त कागदावर. काय करायचं ते फक्त कागदावर केले ज्वलंत प्रश्न. जाते. रोड आहे, समोर दिसणारी प्रत्येक तुम्ही जी मीडियाप्रमाणे आम्हाला जसं विचारत तसं ती जी बोर्डावर निधी नेलाय, जो मांडलाय बर. तो निधी वास्तवात आहे का हे मीडियानं पण दाखवलं पाहिजे जगाला. बरोबर आणि आमच्या मीडियाला तर पूर्ण तालुक्याला तर दाखवलं पाहिजे बाबा कागदावर तर आहे की नाही वास्तवात आहे का. जेवढं बोर्डावर नावं टाकले ती तेवढं रस्तं सभा मंडप ही झालंय का आणि घडलंय का बघा. ते लोकांना दाखवा की बाबा तुम्ही म्हणताय बोर्डावर ती वास्तवात तुम्ही आहे, तरी पण लोक तुमच्याबद्दल विरोधात सांगतील. असं जर वाटत असेल तर तुम्ही दाखवा लोकांना. आता सध्या लोकांच्या मनात फक्त महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी हा नेता कोणी असेल तरी चालतो लोकांना. महायुती हा सरकार असं झालं की गोरगरिबाचं सत्कार आहे म्हणून ह्या लोकांना महागाईवर वैतागून ह्या लोकांनी ह्याला स्वीकारलं होतं. पण आता लोकांना वाटलं पहिलं 60 वर्षात जेवढं केलं नव्हतं तेवढं 10 वर्ष त्यांनी करून दाखवलं. 60 वर्षात जेवढं स्थिरता ठेवली होती त्यांनी 10 वर्षात इसकडून टाकलं. सर्वसामान्य शेतकऱ्याचं करून खाणाऱ्याचं कंबरडं मोडलंय. वाहनवाला असू द्या, उद्योगधंदावाला असू द्या, ट्रॉफिकवाला असू द्या, RTOचं महाराष्ट्रात एवढं सुळसुळाट आहे यांचा की भयानक. यांचं नुसतं कागदावर आहे. लाडकी योजना म्हणतात ना ती 2000 देतात की लाडक्या बहिणीला 1500 देतात, हे मान्य ना आम्हाला. आमचंच पैसे आहेत हो, त्यांचं पैसे नाही ती. त्यांच्या संसारातला रुपयाच मोडत नाही ती. त्यांचा संसार करायला असला तर पार्ट्या बदलते डायरेक्ट. म्हणजे थोडक्यात जो काय ते निधी देत आहे ते आपल्या टॅक्स मधून पैसे येतं. म्हणजे त्यांच्या खिशात. आमच्या गावात 1 एकर द्राक्षेवाल्या बागाला वर्षाला 1 लाख रुपये खर्च येतो 1 वर्षाला. तर एक 10 एकर आहे, 20 एकर आहे, 30 एकर द्राक्षे बागवाला आहे. त्याचं वर्षाला जर बजेट काढलं तर एवढं टॅक्स त्याचाच जातोय आणि त्याला 1000 आणि 2000 रुपये काय होतो. ज्याला DAP मिळत होता 400 रुपयाला, आज 1400 रुपयाला 1700 रुपये DAP आहे. मकाची पिशवी 1100 रुपयाला मिळत होती, आज 1800 रुपयाला आहे. आणि लाडकी बहीण म्हणताय तुम्ही गेल्याच 2 आठवड्यात दुधाचं रेट होत्या, तेलाचं रेट वाढवलं, खायचं तेल वाढवलं, खोबऱ्याचं ते सगळीमध्ये 120 रुपयाचं खोबरं 220 रुपये झालं. ही लाडक्या बहिणीचं काही इकडून घ्यायचं आणि इकडे द्यायचं. बदल करून ही लोकांना सवय लावून या सरकारनं. ही लोक म्हणतात ना 2 रुपयात माल मिळत होता, काँग्रेसच्या सरकारमध्ये एकच माल मिळत होता पण ठिकाणं माल मिळत होता रेशनचा. आज 2 रुपयाने देते ती, पण पिशवीत सुद्धा माल येत नाही. 2 रुपयाने माल देते. सांगते काय सरकार फुकाट देते. सरकार काय दे खिशात देते का, त्याच्या मागे त्याला भ्रष्टाचार करायला मिळतोय. तुम्हाला 2 रुपये देते पण ते 2 रुपयाने खरेदी केलाय का त्यानं माल, त्याच्या मागे त्यानं भ्रष्टाचार केलाय. सरकार मदत करायचं धोरणच नाही, इकडं बोलणे फक्त फसवायचा धंदा. ती पहिल्यांदा जाहिरात काढताना काय करते, पळवाट काढते पहिल्यांदा, मगच तुम्हाला सांगते ही जाहिरात काढायची. शासनानं पहिल्यांदा आम्हाला जानेवारी महिन्यात दुधासाठी 5 रुपये अनुदान दिलं. ती देतो म्हणून अजून आलंच नाही.
अजून अनुदान तोवर मिळालं उद्या 1 तारखेपासून 2 रुपये अजून अनुदान वाढवलं त्यांनी आणि 2 रुपये रेट आमचा आधीच केला कमी. 28 रुपये 2000 रेट झाला आता आणि आम्हाला 7 रुपये अनुदान केलं पण अनुदान बी तिकडेच आहे ती म्हणजे आमचं मिळत होती 2 रुपये बी यांनी कमी केलं. आतापर्यंत अजून अनुदान मिळालं नाही. देऊ शकत नाहीत हो. त्याच्या दूध औषध मंत्री जे आहेत त्याच्या भागात मिळतंय आमच्या भागात फक्त मिळत नाही. आमच्या भागात पाण्याचा प्रश्न भयंकर मोठा आहे. उन्हाळ्यात पाड्यात 2 पाळ्या अशा पाणी सोडलं की त्याला कोणी विचारतच नव्हतं पाणी कुठं जातंय. 40 दिवसाची पाणी म्हणा अरे काय गरज नसताना पाणी सोडलं आणि उन्हाळ्यात असं दिवस आलं की त्यावेळेस कोणी जवळ गेलं नाही त्या पाण्यापाशी हाय म्हणून सांगायला धरणच आटलंय म्हणायचे. अधिकारी तर पहिल्यांदा सांगायचे धरणाचं पाणी नाही तर वडरी म्हणायचे पाणीच नाही तर पाणी जात होतं तेव्हा कुठं जात होतं पाणी शेतीला नव्हतं तर पाणी जात होतं कुठं मग तुम्ही सोडायची गरजच काय होती. याचं तुमचं नियोजन नव्हतं. तुमचं नियोजन पिसाळ कार्यक्रम असल्यामुळं लोक तुमच्यावर वैतागलेली. त्याने ठरवलंय की भाजप सोडून भाजप विरोध मत टाकणार. भाजप तर म्हणते की आम्ही हिंदूसाठी लढतो आहे. हिंदू म्हणजे कशाला हिंदू कोणी बाकीचे काय आज हिंदू आला काय भाजप आल्यावर हिंदू आला काय. शिवाजी महाराज या काळापासून असणारे माणसं आहे ती ही गुन्ह्या गोविंदानं राहत होती लोक ह्यांनीच भांडण मिळवली आमच्यात. हिंदू म्हणायचं याला धनगर म्हणा याला महार मागायला चार हिनं शिकवलं आम्हाला. काही गरज नव्हती त्यांनी आणायची काहीच गरज नव्हती. देशात जे नासवलं ना यांनी नासवलं 80,000 रुपये घ्यायचं पाहिजे. ह्याने म्हणायचं दिवसपाळीपेक्षा नव काँग्रेस सरकार असताना 24 तास लाईट होती. ह्याने आल्यापासून 8 तासावर आणली ती बी रातसून त्याला टाइम लावला. आणि याने काय म्हणायचं आता लाईट तुम्हाला फ्री मध्ये देतो. आबावर तुम्ही 5-5 हजार रुपये डीपीला आधी भरून घेत होता आता इलेक्शन आलं म्हणून फ्री मध्ये म्हणायला लागलाय. प्रत्येक शेतकऱ्याला आठवण आहे त्याची डीपी तुम्ही खात्र उतरत होता आणि पोटारे 80% रक्कम भरून झाल्यानंतर पोटाऱ्यानं म्हणायचं माझ्या वशिल्यानं सांगितलं आणि काम थांबलं. 5-5 हजार रुपये 3 महिन्याला तुम्ही शेतकऱ्याकडून भरून घेत होता. त्याची पावती किती जणांना दिली ते दाखवा तुम्ही. MSCB दाखवावं की शेतकऱ्याला आम्ही 5-5 हजार रुपये भरून घेतल्यानंतर ही पावती त्यांच्या आमच्याकडे जमा द्या. आणि तुम्ही आज काय म्हणताय लाईट आम्हाला तुम्ही फ्री देतो पण 8 महिन्यांनी देतो. आम्हाला भाजपबद्दल रोष नाही. भाजप चांगलं वाटत म्हणून आम्ही काँग्रेसवर राग काढून ह्यांच्याकडे गेलतो. पण ह्याने असं काय केलं की ती 60 वर्षात सांगितलं गॅस वाढला अमकं झालं तमकं लय महागाई म्हणली. गॅसच्या ह्याच्यावर बसत होती जणू काहीच्या तापत होतं खालनं एवढं गॅसच्या टाकीवर बसायची. पंतप्रधानला बांगड्या पाठवायची. देशाचं इतकं वाटलं ह्याने बदनाम केलं नाही का त्यावेळेस. आता मध्ये थोडं जर आम्ही देशद्रोहाचा आहे कशा तरी शिकून आम्ही 15 लाखात 1500 रोज भागवले त्यांनी. 15 लाख तर लांबच राहिलं. सुरुवात केली 100 दिवस फक्त द्या म्हणले मोदी साहेब आम्हाला फक्त निवडून आले फक्त 100 दिवस द्या बघा आम्ही काय करतो. 100 दिवसाचा इसर पाडला सगळं फक्त विसरून घालवते ती. नवीन नवीन रोज दिशा काढते याला पळवाट काढते आधी मग स्कीम काढते. आधी पळवाट काढते मग स्कीम काढते. जनतेची फक्त दिशाभूल करते. असं नाही हो. जे आहे ना वास्तवात आजचा जो विद्यमान आमदार आहे त्याला आम्ही नावं ठेवत नाही. त्या विद्यमान आमदारांना सांगू द्या मी हे रस्त्याचं काम केलंय त्या बोर्डावर जेवढा निधी नेलाय तेवढी कामं त्याने वास्तव्यात दाखवावी. बरोबर आहे. आणि जो निधी काम केलाय एक 300 मीटर काम आलं असलं तर 400 मीटर काम केलंय म्हणून त्याने छती ठोकावी आमचं गाव बिनविरोध होईल त्याला. तुम्ही ठरलेले 25-30 मीटर काम काटछाट करणार आणि मी निधी आणलाय म्हणून सांगणार. काम करताना तुमचं आकर्षित दिसतंय 3 महिन्यात तुमचं त्या जागेवर मुरुम पण राहिलेला नसतोय. तुम्ही स्वतः कामं घेताय तेव्हा उजनीचा मुरुम भरताय रस्ता करताय आणि बगल बच्च्याला काम देताय तेव्हा त्याला रॉयल्टी भरून मुरुम आणायला लावताय. ही राहील परिस्थिती अख्ख्या तालुक्यात कुठेही जावा आणि कोणाला विचारा की साध्या बारक्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तू काम करताना मुरुम काय रॉयल्टी भरून आणतो का नाही. आणि ह्याला आमदारला विद्यमानला विचारा की तुम्ही मुरुम कुठं आणता एवढं मोठं हायवा टिपर जाते. रस्त्याची क्वालिटी नसते ती आणि तुमचं 10 टायरी 12 टायरी टिपर येते तर ते रस्ता खराब होतो. पहिला हिकडला रस्ता मंजूर झाला हिकडलं काम होतो इकडला रस्ता खराब त्यांचीच व्हानं. पर्री टेंडर ह्यांचंच बगल बच्चे ह्यांचंच काम करा हो. कामासाठी तर तुम्हाला निवडून दिले तुम्ही कामं केली. आम्ही बाकीच्या नेत्यांनी जर आजपर्यंत लावलं असतं इथं बोर्ड लावायला जागा पुरायचं नाही. बरोबर आहे. तुम्ही 3 महिन्यात लावलेला कटआउट आहे. ठीक आहे. बाकीच्या नेत्यांनी लावलेलं जर कामं केलेलं सांगितलं असतं तरी जागा पुरायचाच नाही कटआउट लावायला. नमस्कार. विश्वास विक्रमसिंह देशमुख निवडणूक आमदार भगीरथ बालकेच होणार आहे तुम्हाला. भागीरथ बालके पंचायतचं चित्र मिळणार आहे त्यांना. सगळं जाऊ द्या तरी ती निवडून येणार असतो म्हणतो. परंतु मागच्या वेळेला प्रशांत परिचाकडनं पाठिंबा त्यांना दिल्यामुळं ती निवडून आलेला माणूस आहे. 60,000 मतदान प्रशांत परिचय जायची 40,000 ते जायचं तेव्हा ही निवडून आला. आता ह्या दोघांची फटाफट झालेली आहे चांगली. आता काही एकी होत नाही त्यांची दोघांची. हा तुम्हाला सांगतो सगळ्याजवळ पैसे आहेत कमी कोणाजवळच नाहीत. बालके पैसेवाला भरपूर आहे. अवताडे पैसा भरपूर आहे आणि प्रशांत परिचयाजवळ जो पैसे आहेत तिघाची लढत आहे खरी. तिघात निवडून भगीरथ बालके निवडून येणार तुम्हाला आल्यावर तर हार घालतो तुम्हाला वाटतं. हा असा माणूस आहे मी. सगळी एक ठिकाणी येणार आहे इथं मागतो आणि आता सध्या भाजपला मतदान देत नाही ती. कासेगावात मागच्या वेळेला 45,000
4,500 मत प्रणितीताई शिंदेला निवडून दिलं आम्ही. बर काशेगावचं लीड दिलं आता सध्या 4,500. त्यांना 2,000 मतं पडलीत अवघी परिचाराला. हां म्हणजे भाजपला 2,000 मतं पडलीत. ही पळतीत नाही ना बाजी नाही ती कोळ तुम्हाला दिसते तशी नाही ती. अवताड्याला नुसते जातीत पैशा पडतं पुन्हा लक्षच देत नाही त्या अवताड्याला. किती मागच्याचा किल्ला बरोबर काढा जाता येणार तुम्हाला. मागच्या वेळी पडलं का नाही तुम्हाला तो बघितलं बालकी म्हणजे पोट निवडत बायकोला आईला उभा करा म्हणत होते. त्यामुळे तेही झालं. प्रशांत मालकाला जवळच केलं नाही पुन्हा अवताड्यात. वाटत नाही इसरून जात नाही. भारत बालक्याचं पेरलंय तसं उगवतंय हो. मंगळवेळा ज्वारी पेरली का नाही पाऊस पडला तसं उगवतं का नाही तसं उगवा लागलंय आता नुसतं. आता उभा राहावं म्हणतंय नाही तर किट मिळालं तर अपक्ष उभा राहावं. आपण उभा राहावं म्हणते ते उडून जाण्याचं म्हणणं ठरलंय. हा तीन मीच काढतो तुम्हाला सांगतो ज्या आईला बोलायचं काम नाही. माया आहे त्या भारत नानाबद्दल आपली गावात सुद्धा मत तीच आहे तुम्हाला भारत बालकी की जय म्हणतंय. हा बघा तुम्ही लीड दाखवतो इथं तुम्हाला भाजपला 2,000 मतं पडलीत. तिला प्रणितीताईला 4,500 मतं पडलीत. ह्याच्यावरून विचार करायचा आहे थोडाफार आपण सुद्धा. अवताने कामं सगळी केली ती आज बरोबर इतकं आमदार झालं आणि पाठीबरोबर म्हणून टाकलं नाही. मी वाड्या वस्त्यात तुम्ही चला कामं केली नाही ती लोक जी म्हणते ते कामं तुम्हाला स्वतः नेऊन जाऊ साहेब. सगळ्या रोडची कामं झाली ती. आणि ह्या बारीन जर आमदार समाजात आता पिरशी झाली तर काम बघायला राहणार नाही. काम बघायला राहणार नाही ती. आमदार साहेबांनी जर पिरशी आमदार झाली तर कासेगाव म्हणण्यापासती पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात एक बघायला काम राहणार नाही. आणि 100% समाधान अवताडे आमदार होणार. जेवढी आमच्या माहित आहे आमदार साहेबाबरोबर जेव्हा आम्ही हिंडतो तेव्हा आमदार साहेबांनी 4 लोक जरी गेली तरी हे आमचं आमदार साहेब काम आहे. आता चेष्टा करत नाही. आमदार साहेब म्हणून आम्ही नागिन वस्तीला गेलतो. म्हणजे नागिन वस्ती कसं आहे बाटगावच्या कॅनलपासून खाली भेटायला तर आमदार साहेबाला रोड कच्चा दिसला. ते कच्चा दिसले तिथं आमच्या कासेगावातले विजयदादा असतील म्हणा तुकाराम असतील अनिकेत भाई असतील त्यांना विचारलं ही रोड कसा काय केला. मी काय बोलली नाही ते लोकांना बोलवून घेतलं आणि आमदार साहेबांनी लगेच त्या कामाला 10 लाख रुपये टाकून रोड चालू झाला. ते आता जावं म्हणलं तर जाऊ रोड मोरमी करून केले खडे टाकून मोरमी करून केले. आणि ह्या बारीने 100% समाधान दादा आमदार होणार. कामं केली ना काम बोलतंय आमदार साहेब. आमदार साहेब बोलत नाही तर काम बोलतंय आमदार साहेबांचं. कामामुळे निवडून देतील 100% निवडून देणार. कासेगावात 3,000 3,500 मताचं लेट देऊ आम्ही. कासेगाव गावात मुख्य 13,000 मताचं संख्येचं गाव आहे. 3,000 3,500 असं मताचं लेट देऊ आमदार साहेबांना. 100% आमदार साहेब आमदार होणार. संजय विठोबा वाघमारे. सध्या गावात समस्या आहेत भरपूर आहेत चालू बऱ्यापैकीच लोकांच्या समस्या आहेत. तरी गावात रस्ता नाहीत. काही ठिकाणी गटरीच्या समस्या आहेत. पाण्याची समस्या आहेत. आरोग्याविषयी समस्या आहेत. विद्यमान आमदारांनी काय थोड्याफार समस्या सोडवलेल्या आहेत पण अजून बाकीच्या राहिलेल्या आहेत समस्या ना. यावेळी आमच्या गावातील उमेदवार आहेत वसंत नाना देशमुख. त्यांना तर अजून तिकीट कन्फर्म नाही ना. तिकीट कन्फर्म नसलं तर प्रयत्न तर चालू आहे महाविकास आघाडीकडून घ्यायचा. बरं झालं तर त्यांना मतदान हां त्यांना बरं समजा नाही त्यांना तिकीट मिळालं तर मग तुम्हाला एक भालके आणि आपल्या दुसरे अवताडे यापैकी कोण येईल निवडून. मग की नाना काय सांगतील ते आम्ही ठरवणार. बरं नाना म्हणजे ज्यांच्या मागं जातील त्यांच्या मागं तुम्ही ठरवणार आम्ही. ओके. तरी सुद्धा एक साधारणतः जनतेचं काय तालुक्यातलं आपल्या जर तालुक्या मंगळवेढा असेल पंढरपूर असेल तर एकूणच जनतेचा कौल काय सांगतोय तुम्हाला तरी एक तुमचा अंदाज. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. महाविकास आघाडी. बरं.